SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मिक्स बनवते मेथीची भाजी, बटाटे, तुवरचे दाणे आणि मेथी अशी मिक्स भाजी बनवते। 2 दिवसापासून ब्लॉग येत नाही माझ्या, मी गावाला गेलेली। आता मी तेल टाकते, कढई तापली आपली। सगळ्यात पहिले आपण लसूण ठेचून घेतलाय मी असं। जिरं नंतर टाकणार, आता जळून जाणार। जिरं पहिले टाकलं का जळून जाते ना, लसूण टाईम लागतो शिजायला। ही आमची खानदेशकडची भाजी आहे। तर मी हिरव्या मिरच्या कापून घेतल्यात, आड्या उभ्या, ते टाकते। आता जिरं टाकते मी थोडंसं, कांदा पण टाकून देऊया आपण। कांदा थोडा परतून घेऊया, थोडासा कलर यापर्यंत। आता टमाटर टाकते, 2 छोटे छोटे टमाटर कापून घेतले। या थंडीमध्ये खूप खातात आमच्याकडे अशी भाजी। तुवर मेथी मिक्स करून बनवतात, वाटाणे टाकतात, थोडीशी हळद घालते, जास्त मसाला जात नाही याच्यात। थोडंसं जिरा पावडर टाकून देते। चवीप्रमाणे मीठ घालूया आपण। थोडेसे टमाटर आपण शिजू देऊया। टमाटर बघा आपले चांगले गळून गेले। थोडीशी धनेपूड टाकते, अर्धा टीस्पून लाल मिरची टाकते, काश्मीरी लाल मिरची आहे। आता हे आपण तुवर आणि बटाटे टाकून देऊ। तर झाकण ठेवूया, 5 मिनिटं याला शिजू देऊया आपण वाफेवर। बघूया आता। थोडेसे वाफून गेले, आता याच्यात टाकूया आपण मेथीची भाजी। तर मी धुवून चांगलं पाणी गाळून ठेवले आणि अशी मोठी मोठी सोलली आहे, कापली नाही मी, डायरेक्ट सोलून टाकते। मिक्स करूया, बनवून बघा तुम्ही भाजी किती टेस्ट लागणार आहे। आम्ही कुठली भाजीमध्ये पण आम्ही मेथीची भाजी टाकतो, वांगी म्हणा, तुवर म्हणा, वाटाणे, बटाटे, हर भाज्यांमध्ये आमची मेथीची भाजी असणारच थोडी थोडी। तुम्ही पण बनवून बघा। तर कोथिंबीर आहे ते टाकून देते मी थोडीशी। आता याला आपण थोडं झाकण ठेवूया, याचं पाणी सुटणार, मग तुवरचे दाणे पण शिजतील, थोडेसे बटाटे कच्चे आहेत ते पण शिजतील। आता मी हे बघा शेंगदाण्याचं कूट वाटून ठेवते असं। आता मी हे 2 चमचे भरून टाकते शेंगदाण्याचं कूट, अजून टेस्ट येणार भाजीला। मिक्स करून देऊ, मिक्स। मी ट्रेनमधून आता खूप थकली आहे, जर आवाज निघत नाही माझावाला।
झाकण ठेवते आता अजून 5 ते 6 मिनिटं बारीक गॅसवर शिजू दे. बघूया आपली भाजी शिजते का. भाजी छान शिजली आहे बघा. आता मी ज्वारीच्या भाकरीबरोबर खाणार. थोडीशी कोथिंबीर टाकून देते. आपली भाजी रेडी झाली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला थँक्यू. चांगला रिस्पॉन्स भेटतो पण कमेंट नाही करत आहे. कमेंट करा प्लीज. कमेंट करा. कमेंट माझ्यासाठी खूप मेन आहे. कमेंट केल्यावरच मला बरं वाटतं. कमेंट करा. हे बघा भाजी आमची तयार झाली आहे छानपैकी.